प्रभादेवी पुलाचं पाडकाम पुन्हा एकदा लांबणीवर गेले। स्थानिकांच्या विरोधामुळे हे पाडकाम लांबणीवर गेलेलं आहे। अटल सेतूला जोडणाऱ्या वरळी शिवडी उन्नत रस्ता प्रकल्पाअंतर्गत प्रभादेवी मधला 125 वर्षांहून अधिक जुना पूल पाडून त्या जागी नवा द्विस्तरीय पूल बांधला जाणार आहे। त्यानुसार गणेशोत्सवानंतर उद्यापासून हा पूल वाहतुकीसाठी बंद असेल असं वाहतूक पोलिसांनी सांगितलेलं होतं। मात्र या पुलाच्या कामाबाधित होणाऱ्या 2 इमारतींसहित आसपासच्या 19 इमारतींच्या रहिवाशांनी पुनर्वसनाचा मुद्दा मार्गी लावल्याशिवाय पूल बंद होऊ देणार नाही किंवा पाडकाम सुद्धा करू दिलं जाणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतलेली होती। त्यामुळे MMRDA आणि वाहतूक पोलिसांनी सावध भूमिका घेत पुलाचं काम आता लांबणीवर टाकलेलं आहे। पाडकाम सुद्धा त्यांनी लांबणीवर टाकलंय। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। पाहूया। एल्फिस्टन पूल पाडून त्या ठिकाणी नवीन पूल बांधला जाणार आहे आणि या पुलावरची जी वाहतूक आहे ती 10 सप्टेंबर पासून म्हणजेच उद्यापासून बंद करण्यात येणार होती। मात्र अजूनही वाहतूक पोलीस आणि MMRDA ने हा पूल बंद करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतला नसल्याचं सूत्रांकडून कळतंय। सध्या आपण या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतोय एल्फिस्टन पूलवरून आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो पाडकामासाठी कोणतीही तयारी अजून तरी या संपूर्ण पुलाच्या परिसरामध्ये केली नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। जेव्हा एल्फिस्टन पुलाच्या पाडकामाला सुरुवात होईल तेव्हा ज्या आसपासल्या या परिसरातल्या ज्या इमारती आहेत त्या इमारती बाधित होईल। त्यामुळे जोपर्यंत इमारतींच्या पुनर्विकासाचा जो मुद्दा आहे तो मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही एल्फिस्टन पूल बंद पडू देणार नाही किंवा पाडकामाला सुरुवात होऊ देणार नाही अशी भूमिका रहिवाशांनी खरं तर सुरुवातीपासूनच घेतलेली आहे। त्या संदर्भात कशा प्रकारे तोडगा काढणार आणि या पुलाच्या कामाला सुरुवात करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट ओमप्रकाश सह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।